Good morning. Today we learn factorizing algebraic expression. Factorizing algebraic expression त्याच्यामध्ये पहिलं factorizing a monomial. Monomial means only there is only multiplication operation. एकच टर्म असते ही. एकच टर्म आहे बघा, फक्त गुणाकार ही क्रिया येते. आणि if two monomial add or subtract you will get binomial. Okay, first we learn factorizing a monomial, after that we learn factorization of binomial. आता बघा फॅक्टर म्हणजे काय? 24. एक गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन. These are the factors. नंबरचे फॅक्टर काढायला आपण असं काढतो ना. 24 ला कोणी कोणी भाग करतो, 1 ने जातो, 2 ने जातो, 2 ने जातो, 2 ने जातो, 3 ने जातो. It is a prime factor. But as well as 4 is the factor. 1, 2, 2 ने भाग जातो, 3 ने जातो, 4 ने जातो, 6 ने जातो, 12 ने जातो, 24 ने. These all are the factors. Numbers which are divisible by the given number, they are called factors. समजा 12 आहे, 1 2 ने जातो, 3 ने जातो, 4 ने पण जातो, 6 ने पण जातो. 18 1 ने जातो, 2 ने जातो, 3 संख्या 18, 7 1 18, 9 2 18, 18 1 18. These are the factors. कळलं का? याला म्हणायचं फॅक्टर, अवयव. बरोबर आहे? ज्या संख्येने भाग केल्यावर बाकी शून्य येते, इज कॉल्ड फॅक्टर्स. आता प्राईम फॅक्टर्स तर पाडायचे ठरले. म्हणजे आता बघा एक्सप्रेशनचे बघा बरं का, 5 आणि टी स्क्वेअर वन राईट डाऊन टी 2 टाइम्स. दीज आर द फॅक्टर्स. याच्यामध्ये 1 येईल, 1 ने भाग जातो बघा, 5 ने भाग जातो बघा याला, त्यानंतर 5t स्क्वेअर, नुसत्या टी ने, नुसत्या टी स्क्वेअर ने. दीज आर द फॅक्टर्स. बघा ना, याला याने भागलं हेच राहील, भाग जाईल बघा. याला याने भागलं 5 5 कॅन्सल होईल. याला याने भागलं 5 5 जाईल, 1 टी जाईल. याने याला भागलं भागाकार 1 येईल. याने याला भागलं टी स्क्वेअर गेलं. याने याला भागलं 1 टी 5 टी राहील. याने याला भागलं तर 5 राहील. आता हे कसं होईल? 6 1 2 3, 1 गुणिले 2 गुणिले 3, बरोबर. आणि ए एकच आहे, बी स्क्वेअर आहे म्हणून बी किती आहे? 2 आहे. दीज आर द फॅक्टर्स. कळलं का? हे याचे फॅक्टर आहेत. हे परत पहा, 9 म्हणजे 1 ने भाग जाईल, 3 ने भाग जाईल. एक असं की 9 म्हणजे 3 गुणिले 3, एम एकदाच आहे. आणि एन स्क्वेअर म्हणजे एन किती वेळा? 2दा. 12 2 गुणिले 6, 2 असंच. आता तुम्हाला असं फॅक्टर मारता येतात ना, बेस 12 बेस 6 3 1 3. म्हणजे कोण कोण आहे? 1 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3, हे 12चे फॅक्टर झाले. 1 2दा आहे आणि y एकदाच 36. 2 ने भागला 18, 2 ने भागला 9, 3 3 3 1. काय होईल बघा बरं? 1 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3, 1 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 2. ओके. 1 किती वेळा? 3दा. बी किती वेळा? 2दा. याला म्हणायचं फॅक्टर्स. सोपी आहेत बघा. बघा 2 ने भाग जाईल, 2 9 18, त्याला परत 3 3 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. एम किती वेळा? 2दा. आणि एन किती वेळा? 1दा. 27 3 9 27, 3 परत 3 3 9, म्हणजे 1 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3, x 4 वेळा आणि y एकदा. याला फॅक्टर म्हणायचं. दीज आर द फॅक्टर्स.
सोपं आहे की नाही? अवघड असं काहीच नाही बघा. आता हे झाले मोनोमियलचे फॅक्टर. आता बायनोमियलचे फॅक्टर. समजा 4xy अधिक 8xy वर्ग असं एक गणित घेतलं त्यांनी दिलेलं आहे पुस्तकामध्ये. त्यानंतर 9a वर्ग BC आणि 12ABC वर्ग. ओके, या ठिकाणी आणखी काही गणित घेतो वाटलं असतं. फळ्यावरची गणित बघितली यायला पाहिजे. 6x अधिक 12y 5x अधिक 25y 6x घन अधिक 8x वर्ग 9x स्क्वेअर y 12xy वर्ग. आता मी तुम्हाला काही नियम सांगतो कॉमन घेण्याचे. बघा, कॉमन घेताना संख्या कॉमन घेताना काय करायचं? ज्या संख्या आहेत दोन्हीकडे संख्या असल्या पाहिजेत. त्यातल्या लहान्याने जर मोठीला भाग गेला 6 गुणिले 12 तर ती लहान संख्या कॉमन घ्यावी. काय सांगितलं मी? 6 ने जर 12 भाग गेला तर लहान संख्या कॉमन घ्यायची. कॉमन घेणे म्हणजे थोडक्यात भागणे. ज्यांनी ज्यांनी भाग जातो त्याला बाहेर घ्यायचं, त्याला म्हणतात कॉमन घेणे. 5 चा 5 चा 25, 5 कॉमन निघेल. 6 आणि 8 ला भाग जात नाही. मग अशा वेळेस काय करायचं? 6 ला आणि 8 ला दोघींना कुणी भाग जातो? 1 ने 2 ने. 1 ने दोघांना भाग, 2 ने दोघांना भाग जातो. यात ती कोणती मोठी आहे? 2 कॉमन घ्यायचं. 9 आणि 12, 9 ला आणि 12 ला कोणी कोणी भाग जातो? 1 ने 3 ने. मोठी कोण आहे? 3 कॉमन घ्या. समजा असे 24 आणि 36 यांना कोणी कोणी भाग जातो? लहान आणि मोठीला भाग जातो का? नाही. मग कोणी कोणी भाग जातो? 24 ला जातो 1 ने 2 ने 3 ने 4 ने पण जातो. 6 24 6 36 7 ने नाही, 9 ने नाही आला. 10 12 ने तो बघा 12 24 36 एवढ्या संख्यांनी एवढ्यांनी या दोघींना भाग जातो. ज्यांनी ज्यांनी भाग जातो त्यातली मोठी कोण आहे? 12. इथं 12 कॉमन घ्यायचं. अशा पद्धतीने जर समजा 6 आणि 5 ने 6 ला भाग जातो का? नाही. इथं काहीच कॉमन निघत नाही. नो एनी टेक कॉमन, काहीच निघत नाही. कळलं? अशा वेळेस लहान मोठीला भाग जातो बघायचं. लहान कॉमन घ्यायची, भाग नाही गेला तर 1 कॉमन घ्यायचा. आणि जर दोघींना अनेक संख्येने भाग जात असेल तर त्यापैकी मोठी संख्या कॉमन घ्यायची. आता अक्षर व्हेरिएबल होतो आपण त्याला अक्षराला. व्हेरिएबल कॉमन घेताना ते दोन्हीकडे असणं गरजेचं आहे, कंपल्सरी. इथे x आहे का? नाही. डोंट टेक x कॉमन. म्हणजे पहिली अट काय आहे? ते व्हेरिएबल दोन्हीकडे असलं पाहिजे. इथे x इथे y नाहीये. इथे x आहे. मग त्याचे इंडेक्स बघायचे. दोन्हीकडे असेल तर त्याचे इंडायसेस. इथं 3 आहे, इथं 2 आहे. आणि त्यातला जो लहान आहे 2 हा x स्क्वेअर कॉमन घ्यायचा. व्हेरिएबल दोन्हीकडे असलं पाहिजे. दुसरी अट नुसतं असून नाही, त्यातलं लहान आहे इंडेक्स कॉमन घ्यायचं. अक्षराचं दोन्हीकडे अक्षर असलं पाहिजे. आणि असल्यानंतर त्यातलं जे लहान घातांक आहे, लहान इंडेक्स आहे तो कॉमन घ्यायचा. आता इथं बघा बरं, संख्या 6 आणि 12 6 कॉमन. इथे x नाही. बघा, कॉमन घेणे म्हणजे भागणे. 6x भागिले 6 6 गेला. कोण राहिलं? x प्लस 12y भागिले 6 6 आणि 12 किती y राहिले? 2y. संपलं. 5 5 25 टेक 5 कॉमन. x आहे का? नाही. 5x भागिले 5 5 5 गेला. कंसात काय राहील? x. 25y भागिले 5 5 5 25 किती राहिलं? 5y. कळतंय का? 6 आणि 8 ला भागत नाही. 6 आणि 8 ला कोणी भागतो? 1 आणि 2 ने. म्हणजे 2 कॉमन नाही मोठा. x चा घन x चा वर्ग
एक्स क्यूब एक्स स्क्वेअर लहान कोण आहे एक्स स्क्वेअर. आता बघा 6x क्यूब कॉमन घेणे म्हणजे भागणे 6x क्यूब भागिले 2x स्क्वेअर बे एक बे बेत्रिक 6. इथं 2 येतं इथं 3 येतं 2 2 गेले इथे 1 राहील किती x राहिलं 3x प्लस 8x स्क्वेअर डिवाइडेड बाय 2x स्क्वेअर बे चौक 8 x स्क्वेअर गेले किती राहिलं 4. 9 आणि 12 कोणी भागला 3 आणि x स्क्वेअर आणि x रेस टू 1 कोण लहान आहे x रेस टू 1 कोण इकडे आहे ना y आहे का आहे y रेस टू 1 y रेस टू 2 म्हणजे y रेस टू 1 कॉमन निघेल. आता शॉर्टकट सांगतो बघा 9 भागिले 3 3 3 म्हणजे खाली व्हॅल्यू 3 किती होते x 2 1 बाहेर गेला म्हणजे x शिल्लक राहिला y 1 होता गेला संपलं 3 12 भागिले 3 3 चौक 12 x 1 होता गेला बाहेर y 2 होते 1 गेला 1 शिल्लक राहिला 4 गुण्या 4 कॉमन निघेल इथे x आहे इथे x आहे दोन्हीकडे मग x कॉमन निघेल y चा 1 y चा 2 y चा 1 कॉमन निघेल. बघा 4 भागिले 4 1 x 1 होता बाहेर गेला y 1 होता बाहेर गेला प्लस 8 भागिले 4 किती 2 x 1 होता बाहेर गेला y 2 पैकी 1 गेला 9 आणि 12 कोणी भागलाय 3 आणि a चा वर्ग a चा 1 घात कोण घात कॉमन निघेल a b आहे का आहे b चा 1 घात c चा 1 c चा वर्ग कोण निघेल c चा 1 9 भागिले 3 3 तरीके 9 एक a वर्ग होते 1 गेला बरं का 1 शिल्लक राहिला b 1 होता गेला c 1 होता गेला 12 भागिले 3 3 चौक 12 हे आधी चिन्ह आहे 3 चौक 12 a 1 होता गेला b 1 गेला c 2 होते 1 गेला 1 शिल्लक राहिला. 24 आणि 36 ला बऱ्याच संख्येने भागलं तुम्हाला मगाशीच सांगितलं सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे 12 x चा 3 आहे x चा 1 आहे कोण कॉमन निघेल 1 y चा 1 आहे y चा 2 आहे कोण कॉमन निघेल 1. आता बघा 24 भागिले 12 12 गुणे 2 राहील 3 होते 1 बाहेर गेला म्हणजे किती झाले शिल्लक 2 3 पैकी 1 गेला 2 राहिले y 1 होता बाहेर गेला 36 भागिले 12 12 त्रिक 36 3 राहिले x 1 होता गेला y 2 होते 1 गेला 1च राहिला. अशा पद्धतीने फॅक्टर्स आपल्याला बायनॉमियल फॅक्टरायझिंग बायनॉमियल पाडता आलं पाहिजे. हे सुरुवातीला जे घेतलेले छोटे छोटे पुसले मी ते हे मोनोमियलचं आहे फॅक्टरायझिंग हे बायनॉमियल झाले बघा हे मोनोमियलचं आहे हे बायनॉमियलचं आहे हे बायनॉमियल. आता a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर याचं काही कॉमन निघत नाही काही नाही पण 2 स्क्वेअर आहेत पण मायनस आहे नाही मग स्क्वेअर जातो ठेवा एकदा मायनस एकदा प्लस. आपण मागच्या तासाला जर 2 ब्रॅकेट असतील पहिलं पद दुसरं पद सारखं असेल फक्त साइन वेगळा असेल तर पहिल्याचा स्क्वेअर मायनस दुसऱ्याचा स्क्वेअर करायचं त्याचाच हा उलटा आहे कळलं का तेच फॉर्म्युला उलटा आहे बघा. आता पहिल्याचा स्क्वेअर मायनस दुसऱ्याचा स्क्वेअर असेल याची गणित घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. a square minus 4b square 3a square minus 27b square a square minus 9 b square minus 16 4a square minus 25. बघा आधी आपण गणित समजून घेऊया. लिसन केअरफुली खूप सोपं आहे कॉमन घेता येईल तर बघूया. बघा आधी काय कॉमन निघतं इथे आहे का नाही इथं बी नाही कॉमन काहीच नाही. हा a चा स्क्वेअर आहे हा कोणाचा आहे 2 चा आणि हा b स्क्वेअर b चा आहे म्हणजे हा 2b ब्रॅकेट स्क्वेअर आहे. स्क्वेअर दाखवून ठेवा a मायनस 2b आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a प्लस 2b करायचं संपलं. परत पहा a स्क्वेअर कॉमन निघत नाही हा 4 2 चा आहे
बी स्क्वेअर बीच आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये घेतलं. परत पहा इथं 3 आहे 27 आहे दोघांना कोणी भाग जाईल 3 आले इथे आहे का नाही 3च कॉमन निघेल a चा स्क्वेअर मायनस 3 भागिले 3 एक राहतं ना a स्क्वेअर 27 भागिले 3 9 आणि b स्क्वेअर तसंच हा a चा स्क्वेअर आहे मोठं ब्रॅकेट केलं बघा कारण मला जातं मायनस हा 3चा आहे आणि हा b चा आहे म्हणजे 3b चा स्क्वेअर हा स्क्वेअर दाखवून ठेवा फक्त a मायनस 3b आणि a प्लस 3b अशा पद्धतीने एकदम साधं सोपं गणित आहे. काय केलं मी बघा कॉमन काय निघालं बघितलं 3 निघाला 3 तसंच हा a स्क्वेअर मायनस माझ्या लक्षात आलं की हा 3चा आहे हा b चा आहे म्हणून 3b स्क्वेअर मध्ये वजा चिन्ह आहे एकदा a वजा 3b a अधिक 3b इथे बघा इथे काय नाही कॉमन नाही निघणार हा a चा स्क्वेअर आहे हा 3 चा स्क्वेअर आहे स्क्वेअर दाखवून ठेवा काय दिसतं तुम्हाला a मायनस 3 a प्लस 3 हा b स्क्वेअर मायनस हा 4 चा स्क्वेअर आहे कॉमन निघत नाही काही b मायनस 4 b प्लस 4 बरोबर 4 आणि 25 ला भाग जात नाहीये 4 आणि 25 मध्ये एकच कॉमन निघेल इथे नाही कॉमन काहीच निघत नाही हा 4 2 चा स्क्वेअर आहे हा a चा स्क्वेअर आहे 2 चा हा a चा आणि हा 5 चा आहे स्क्वेअर दाखवून ठेवा 2a मायनस 5 आणि 2a प्लस 5 अशा पद्धतीने आन्सर येईल. आता आणखी काही गणित आपण घेऊया पहा 9x स्क्वेअर मायनस 1/25 y स्क्वेअर पुस्तकात सारखेच घेतोय मी p स्क्वेअर मायनस 1/p स्क्वेअर 1/2 x स्क्वेअर मायनस 1/2 x स्क्वेअर जागा नाही पुरायची 1/2 x स्क्वेअर मायनस 3 घेतो 3z स्क्वेअर नाही 3 नको 25 पहा पुस्तकासारखीच गणिते घेतो मी बरीचशी तुम्हाला घरच्या अभ्यासात अडचण नको आता बघा a चा स्क्वेअर मायनस b चा स्क्वेअर दोघांच्या स्क्वेअर मध्ये मायनस आहे स्क्वेअर दाखवून ठेवा a मायनस b आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a प्लस b होईल बरोबर हा p चा स्क्वेअर आहे आणि हा 1 चा आहे हा p चा आहे म्हणजे हा p स्क्वेअर मायनस 1/1 ब्रॅकेट स्क्वेअर दाखवून ठेवा p मायनस 1/p पहिल्या ब्रॅकेट मध्ये आणि p प्लस तेच ब्रॅकेट घ्यायचं फक्त प्लस करायचं बघा हा 3चा स्क्वेअर आहे हा x चा स्क्वेअर आहे इथं 9 काय कॉमन निघत नाहीये x पण कॉमन निघत नाहीये म्हणजे हा 3चा आहे हा x चा आहे वजा हा एकाचा स्क्वेअर आहे हा y चा स्क्वेअर आहे आणि हा 5 चा आहे खाली स्क्वेअर दाखवून द्या 3x मायनस y/5 आणि 3x मायनसचा प्लस होईल y/5
3x मायनस वाय आपण 5 3x प्लस वाय आपण 5. सोपी सोपी गणित आहेत बघा. x स्क्वेअर मायनस कॉमन काहीच निघत नाही. हा 1 चा आहे, हा 6 चा आहे. काय होईल? स्क्वेअर दाखवून ठेवा. x मायनस 1 अपॉन 6 आणि हे फक्त प्लस घ्यायचं. आता बघा बरं, हा कोणाचा आहे? 5 चा आहे, हा x चा आहे. कॉमन काही निघत नाही. बघा ना, 25 कॉमन काही निघत नाही. हा 6 चा आहे, हा y चा आहे. स्क्वेअर दाखवून ठेवा. 5x मायनस 6y आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 5x प्लस 6y. कळतंय का? समजा असं असेल, इथे m नाहीये, संख्या कॉमन निघत नाही, याला याला कोणी भागत नाही, म्हणजे काहीच कॉमन निघत नाही. हा 7चा आहे आणि हा यमाचा आहे, वजा हा 9चा आहे. स्क्वेअर दाखवून ठेवा. 7m मायनस नाही, मायनसचा प्लस आहे की नाही? सोपं. आता शेवटचे दोन गणिते घेऊया. आता इथं बघा, मी हा 1 चा आहे, हा 2 चा आहे, हा x चा आहे, हा 5 चा आहे, हा z चा आहे. वन हाफ x मायनस 5z आणि 1 हाफ x प्लस 5z. इथं 32 काय कोणाचा स्क्वेअर नाहीये, हा पण काय कोणाचा स्क्वेअर नाहीये. मग आता काय करायचं? 1 हाफ कॉमन घ्यायचं. इथे x काय कॉमन निघत नाही. कॉमन घेणे म्हणजे भागणे. 1 हाफ कॅन्सल. काय राहिलं? x स्क्वेअर. 32 भागिले 1 हाफ. 32 ला 1 घ्यायचे म्हणजे काय होईल? 32 गुणिले 2 छेद 1. बघा ना, हे बघा बरं का. 32 भागिले 1 छेद 2 म्हणजे भागिले 2 गुणिले होईल. 32 गुणिले 64 होईल. काही कळलं का नाही? 1 छेद 2 कॉमन घ्यायला, 1 छेद 2 1 छेद 2 गेले x स्क्वेअर मायनस 32 भागिले 1 छेद 2 म्हणजे 64. x स्क्वेअर मायनस हा 8 y x मायनस 8y आणि x प्लस 8y. सेम गणित आहे असं कॉमन घेण्याचं पुस्तकात दिलेले 9 गणित आहे बघा. तुम्ही त्याला प्रयत्न करायचा. 10व्या मध्ये 2x स्क्वेअर 2 कॉमन घ्या असं होईल आणि मग x चा स्क्वेअर आणि हा 2y चा स्क्वेअर एकदा वजा एकदा अधिक. बाकीच्यांना पण प्रयत्न करा. खूप सोपी गणित आहेत. थोडक्यात मी तुम्हाला सगळी गणित समजावून सांगतो. बघा पहिलं गणित p स्क्वेअर मायनस p स्क्वेअर, एकदा मायनस एकदा प्लस करायचं. दुसरं 4x स्क्वेअर मायनस 25 अशा पद्धतीने सोडवायचं आहे बघा. अशा पद्धतीने तो 2x चा स्क्वेअर मायनस 5y चा स्क्वेअर एकदा मायनस एकदा प्लस. y स्क्वेअर मायनस 4 हा y स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर एकदा मायनस एकदा प्लस. p स्क्वेअर मायनस हा होईल p स्क्वेअर मायनस 1 अपॉन 5 स्क्वेअर, p चा वर्ग वजा 1 छेद 5 चा वर्ग एकदा वजा एकदा अधिक 9x. हे सेम असं देईल. 9x स्क्वेअर म्हणजे 3x चा स्क्वेअर मायनस 1 अपॉन 16 च्या इथं कधी इथं 1 अपॉन 16 आहे म्हणजे y अपॉन 4 येईल. 4 चा वर्ग आहे एकदा वजा एकदा अधिक. हे सेम असं आहे बघा. x स्क्वेअर मायनस 1 अपॉन स्क्वेअर च्या ऐवजी p स्क्वेअर मायनस 1 अपॉन p स्क्वेअर. a स्क्वेअर b आणि ab बघा. a दोन्हीकडे आहे, a कॉमन निघेल. b पण दोन्हीकडे आहे, b कॉमन निघेल. a स्क्वेअर मधला एक a गेला, एक राहिला, b बाहेर गेला मायनस a पण बाहेर गेला, b पण सरळ गेला म्हणजे एक राहील. कळलं का तुम्हाला? a स्क्वेअर आणि a चे एक घातले कॉमन, b एक b कॉमन, a b बाहेर गेला, a दोन होते, एक बाहेर गेला म्हणजे एक राहिला, b बाहेर गेला वजा
ए पण बाहेर गेला बी पण बाहेर गेला 4x स्क्वेअर बाय 6 असं आहे 6x स्क्वेअर 4 ला 6 ला 2 ने भाग होतो x स्क्वेअर कॉमन y काय नाहीये 4 भागिले 2 x स्क्वेअर बाहेर गेला राहिला y 6 भागिले 2 3 आणि x स्क्वेअर बाहेर गेला संपलं 1/2 y स्क्वेअर हे असं गणित बघा 1/2 कॉमन घ्या आणि शेवटच्या मध्ये मी आता सांगितलं 2 कॉमन घ्या x स्क्वेअर - 4y स्क्वेअर 2 कंसात x स्क्वेअर - 2y ब्रॅकेट स्क्वेअर आणि एकदा मायनस एकदा या ठिकाणी हे प्रकरण आपलं संपलंय प्रॅक्टिस सेट 53 संपलाय आता स्टॅटिस्टिक पुढच्या तासाला पाहूया धन्यवाद